आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। जय श्रीराम। जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे रविराज देशमुख. आपण ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहात, नवनियुक्त अध्यक्ष आपण आहात. सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, नेमकं आता हा मोठा व्यक्तीचा क्षेत्र आहे म्हटलं, आता आपल्याला आता ग्रामीण अध्यक्षपद मिळालेलं आहे. तर मला सांगा, पुढची काय वाटचाल राहणार, काय संकल्प घेऊन आणि काय पार्टीला कशा प्रकारे पार्टीला मजबूत करून पक्षाला बळकटी देणार, त्याबद्दल सांगा. 2047 पर्यंत भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्याच अनुषंगाने हा पुढचा उपक्रम आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सर्वात प्रथम देशात विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुढे आणायचं आहे. आणि या दोन्ही विजनरी नेत्यांच्या नेतृत्वात आणि अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि दमदार पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातल्या, म्हणजे आमचं म्हणणं आहे ग्राम विकासातून राष्ट्र विकास. मी भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष आहे आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो, हे ठाण ठेवून आम्हाला आता जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवायचा आहे आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदवर सत्तेत येणार आहे आणि जिल्ह्यात 100% भाजपा हे आमचं मिशन राहणार आहे. आणि त्याचबरोबर नगर परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्हाला लावायचा आहे. आणि तळातून जो विकास होतो, तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक राहणार आहे. आतापर्यंतची नेत्यांची निवडणूक होती आणि त्यांना कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून मी जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून पुढे आलेलो आहो आणि पार्टीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मी पार्टीचा विश्वास नक्कीच पूर्ण करणार आहे आणि अमरावती जिल्हा भाजपमय करणार आहे. नुकतंच आपण हे बघतो की तिरंगा यात्रा जी आता ऑपरेशन सिंदूरला जे अभूतपूर्व प्रतिसाद जे मिळालेला आहे, त्यानिमित्त तिरंगा यात्रा सर्वत्र ठिकाणी सुरू आहे म्हटलं. कशा प्रकारचे लोकांमध्ये जल्लोष आहे, काय करताना तुमचं आव्हान राहणार, त्याबद्दल सांगा. देशाचे दमदार पंतप्रधान जे ते देशाचेच नेते, ते विश्वाचे नेते आहेत असे माननीय नरेंद्रजी मोदींनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे की भारतासोबत खेटे घ्याल तर आम्हाला काही क्षणात आम्ही तुम्हाला निस्तनाभूत करू शकतो, पण आम्ही मानवतेचा दृष्टिकोन बघतो आणि त्यांचं म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी होईल आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल या दिशेने सुद्धा आम्ही हे करणार आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्हा हा आम्हाला चांगलं सांगताना वाईट वाटतं की भारतातला शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. ही काही आमच्यासाठी चांगली बाजू नाही आहे आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं मी स्वतः एक फार्मर मोटिवेशन सेंटर हे मार्डी इथे उभारत आहो आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि आमचा शेतकरी बांधव, कारण आपण रुक्मिणी मातेच्या एरियात आहे, म्हणजे लक्ष्मी मातेच्याच याच्यात आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं समृद्ध बनवण्याच्या दृष्टीनं फार्मर मोटिवेशन सेंटर आम्ही उभारत आहोत आणि त्याचे काही रिझल्ट काही दिवसात सर्व भारतवासियांना दिसणार आहे. हे होते भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख. हे डॅशिंग तर आहेच आणि पुढे अमरावतीसाठी, अमरावतीच्या विकासासाठी, संपूर्ण विकासासाठी आपण कटिबद्ध आहात आणि एक विजन घेऊन पुढे जाणार आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर, त्याबद्दल आपला धन्यवाद.